तर सर्वात प्रथम आपल्याला प्रबंध पोर्टलवरती SNS स्पर्श पोर्टलवरील केलेला खर्च भरण्यासाठी सांगितलेले आहे. तर बऱ्याच मित्रांचे फोन येतात की सर या ठिकाणी आम्हाला अमाऊंट दिसत नाही. तर सुरुवातीला आपण आपला युडायस व युडायसचा पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी वर्ष येतं. तर बाय डिफॉल्टली 26-27 हे वर्ष येतं. पहिल्यांदा आपण 25-26 हे वर्ष सिलेक्ट करायचं. या ठिकाणी बाय डिफॉल्ट हे 26-27 आलेलं असतं अशा पद्धतीनं. आणि अशा पद्धतीने तर 26-27 दिसतं आणि आपल्याला काही दिसत बॅलन्स वगैरे येत नाही ज्यावेळेस आपण प्रोग्रेस भरायचं त्यासाठी सुरुवातीला काय करायचं, या ठिकाणी 25-26 हे वर्ष सिलेक्ट करायचं. डू यू रिअली वॉन्ट टू चेंज इयर टू 25-26 येस करायचं आणि या ठिकाणी हे 25-26 वर्ष आपल्याला या ठिकाणी दिसून येऊन जाईल. त्यानंतर आपण या ठिकाणी जायचं आहे प्रोग्रेसवरती गेल्यानंतर स्कूल प्रोग्रेसवर गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे 6 पिलर दिसत आहेत. करिक्युलम, पेडागॉजी अँड असेसमेंट ह्या पिलरवरती गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. मग आपण या ठिकाणी स्क्रोल करायचे आणि या ठिकाणी जायचे. तर आपल्याला या ठिकाणी माहिती भरताना या ठिकाणी महिना दिसतोय मार्च. इन प्रोग्रेसमध्ये काही नाही. फिजिकल क्वांटिटी आपण किती क्वांटिटीवर खर्च केला आणि फायनल अमाऊंट. आता या ठिकाणी आपल्याला जो बॅलन्स दिसतो, बॅलन्स अप टू प्रिव्हियस मंथ, आपल्याला या ठिकाणी जेवढा बॅलन्स दिसतो तेवढाच आपल्याला या ठिकाणी खर्च करता येऊ शकतो. तर आता या ठिकाणी हे जे खर्च दाखवलेला आहे राष्ट्रीय आविष्कार अभियानमध्ये, हे 5,000 रुपये खर्च या महिन्यामध्ये दाखवलेला आहे. हा प्रोजेक्ट इनोव्हेशनमध्ये CCTVचा खर्च आहे. या ठिकाणी हा 50,000 रुपये खर्च दाखवलेला आहे. या ठिकाणी हे प्रोजेक्ट इनोव्हेशनमध्ये विंटर समर कॅम्पचे पैसे होते. विंटर समर कॅम्पचे पैसे या ठिकाणी खर्च दाखवलेला आहे. बाकीचा खर्च या ठिकाणी मी अगोदरच दाखवलेला होता, त्याच्यामुळे आता या ठिकाणी दाखवता येत नाही. तरी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी हे फायनल अमाऊंट आपल्याला जी काही भरायची ती फायनल अमाऊंट महिना या ठिकाणी मार्च होतो आणि ही फायनल अमाऊंटमध्येच आपण जो काही खर्च केलेला आहे तो या ठिकाणी भरायचा आहे.